तुझे दास्य करू आणि का मागो खावया. देवा तुझं दास्य करावं, तुझ्या दारात दिवसभर भजन करावं आणि जेवायचं असं कोणाच्या मागे भीक मागायचं. जेवण तुझ्या दारात मागलं पाहिजे. 2 तास 3 तास 4 तास गाता भजन ठोकून केला, नाचून केला, अंगातून दरदर घाम फुटला. 4 तास भजन केल्यानंतर शरीर आहे त्याला थकवा येणार आहे, भूक लागणार आहे. गळ्यातून टाळ काढल्यावर टाळकरी म्हणतील हा कुठं आहे, काय जेवायची सोय कुठं आहे. 4 तास भजन केल्यानंतर हक्काने जेवायला का मागू नये सांगा. काय कारण खाल्ल्याशिवाय शरीर चालणार नाही. 4 तास गाता भजन झालं ना तुम्हाला हरिपाठाची गरज हा आधी जेवायला घाला. जेवावंच लागल. कथेची सामुग्री देह अवसानावरी. 4 तास आमचे टाळकरी रगडून ठोकून भजन करतात. 4 तास भजन झालं एवर मांडी घाटली रे माय, काय बी येऊ द्या निवांत रगडून खात. का रगडून खातात, ठोकून भजन करतात. माऊली सांग रगडून खायचं ठोकून भजन करायचं, काहीच भेऊ नाही. जेवायला देवानं द्यावं लागेल ना आम्हाला. देवाला मागणं हे आपला हक्क आहे. पण भगवत भक्त देव भक्ताला मागायची येळच पडू देत नाही. भक्ताचं प्रीत आहे विठ्ठल. भजन करण्यासाठी अंगामध्ये ताकद पाहिजे. देवाला जेवायला मागावी लागेल. भजनासाठी जे जे लागते ते देवालाच मागावं लागेल ना. भजनासाठी अजून काय लागतं. भजनासाठी जेवढी जेवणाची गरज आहे त्यापेक्षा कितीतरी पट भजनासाठी प्रेमाची गरज आहे. प्रेम तरी कुणाला मागावं का बाराळीच्या मार्केटमध्ये मिळत. भक्ताने काही गोष्टी देवाला मागितल्या, काही गोष्टी मागितल्या नाही. भक्ताने देवाला काय मागितलं, तुझं भजन करायचं आहे. तुझ्या भजनासाठी लागणारी सामुग्री प्रेम आहे नाही का. जर माझ्या हृदयामध्ये तुझ्या भजनाविषयी प्रेम नसेल तर देवा तुम्हाला प्रेम दे. करोनी उचित प्रेम घाली हृदयात. 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 Hallelujah.
करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. भक्त देवाला मागत नाही तर मागल्याशिवाय तर राहत नाही. देवाला मागतात. देवाला कशासाठी मागतात? देवाच्या भजनासाठीच मागतात. देवा, माझ्या हृदयामध्ये प्रेमाची जर उणीव असेल तर तू माझ्या हृदयामध्ये प्रेम भर. पण प्रेम भरण्याच्या अगोदर तुझं प्रेम धारण करण्यास पात्र माझं हृदय आहे का याची चौकशी कर. तू प्रेम देशील आणि तुझ्या प्रेमाला धारण करण्याची योग्यता माझ्या हृदयात नसेल तर प्रेम तर दे, पण पहिले माझ्या अंतःकरणामध्ये योग्यता दे. करोनी उचित, तुझ्या प्रेमाला धारण करण्यास उचित माझं हृदय कर. काय ठेवलं मागायचं? तुझं प्रेम धारण करण्यास उचित योग्य माझं हृदय कर. आणि मग माझ्या हृदयामध्ये काय भर? प्रेम भर. तू प्रेम देशील अशी मनामध्ये थोर आशा करून तुझ्या दारामध्ये आलो. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. भक्तांनी देवाला काय मागितलं? प्रेम मागितलं. का प्रेम मागितलं? प्रेमाशिवाय भजन सिद्ध होत नाही म्हणून प्रेम मागितलं. विठ्ठल प्रेम रहित क्रिया होते. प्रेम रहित क्रिया होते. पण होत असलेल्या क्रियेला भजनाचं स्वरूप प्रेमाने प्राप्त होत. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय सारी रात घालाव. प्रेम नाही मातीत घाल तुझ्या भजन. आपण करत असलेल्या क्रियेला भजनाचं स्वरूप प्राप्त होण्यासाठी प्रेमच पाहिजे. प्रेमाशिवाय भजन नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. नाक कपाळाला चिटकले आणि तळ हाताएवढी नथ घातली. नथची इज्जत गेली. कारण ते नाकाला हिशोबलं पाहिजे. रासोळ पोती वाचला पण अर्थ काही कळला नाही. गावगाव रामायण असतात बघा. आणि ती रामायण चाललेला अभिमानाने सांगतात म्हणले मला 40 वर्षापासून रामायण आमच्या घरात. फुल चुकल देवाला पण आपलं ऐकाय झालं चुकणार. रामाची सीता कोण होती माहितीच नाही.